याआधी असा प्रमाद कोणाच्याही हातून न घडल्यामुळे याला शास्त्राधार नाही। परंतु यापुढे असे महापातक कुणाच्याही हातून घडू नये आणि संन्यासाश्रमाचे महत्त्व आणि पावित्र्य अबाधित राहावे म्हणून या न्यायसभेला कठोर निर्णय घ्यावा लागत आहे। विठ्ठलपंत कुलकर्ण्यांच्या हातून जे पातक घडले आहे त्याला एकच प्रायश्चित्त आहे, देहांत प्रायश्चित्त। पंतांनी प्रायश्चित्त घेतल्यानंतर त्यांच्या मुलांचे काय करायचे हे आळंदीकर पाहून घेतील। न्यायसभा समाप्त झाली। जय सिद्धेश्वर, जय सिद्धेश्वर। शांतं पापम, शांतं पापम। आई आली, मुक्ते दादा आई आली। अगं अगं बाई, माझ्या लेकरांनी आवरलं का हे सगळं? हो, तू एकटी किती करतेस आमच्यासाठी। तुम्हालाच तर करायचंय आता सगळं। आई हे घे, दमली असशील ना? काय निर्णय झाला न्यायसभेत? नरहरी शास्त्रींनी समर्पक असा उपाय मांडला। तुम्हाला लवकरच न्यायसभा मुंजीचा अधिकार देईल हो। आई खरंच?
तसे झाले तर किती छान होईल ना. मी साऱ्या मुंजीत करवली म्हणून मिरवेन. मी पण मिरवीन. आई, अगं बाबा कुठे आहेत? बाबा इंद्रायणी तिरीत. आपण कितीही मोठे झालो तरी मन शांत करायला मायेची ऊब लागतेच. तुम्हाला तर ठाऊकच आहे. बाबांचं आणि इंद्रायणीचं नातं म्हणजे माय लेकराची अतूट नाळ. तुझ्या आणि माझ्यासारखी. हो. काय झालं बाळा? आई, अगं पण इंद्रायणी जशी वाहत वाहत पुढे निघून जाते तशी तू नाही ना आम्हाला सोडून जाणार. नाही बाळा, नाही जाणार. सारे पालथे घातले, पण पंतांसाठी योग्य प्रमाण शोधू शकलो नाही. सारे व्यर्थ ठरले. पंतांना या जन्मात काय, पण कोणत्याच जन्मात मी तोंड दाखवू शकणार नाही. शास्त्री, अहो असं काय बोलताय? पंतांनी कधीच कुणाकडनं कसलीच अपेक्षा केली नाही. ते कायम स्वतःच्या मार्गावर चालत राहिले. आणि यापुढेही चालत राहणार. असा तर नुसता विचारांनी जीव कासावीस होतो. पंत देहांत प्रायश्चित्त घेणार हे सत्य या जन्मात तरी मन स्वीकारेल असं वाटत नाही. पांडुरंगा, आता पांडुरंग, पांडुरंग. हे इंद्रायणी देवी, इंद्रदेवाकडून अपराध घडला तेव्हा त्याने जिचे पाय धरले, या अलंकापुरीत येऊन जिच्या काठी त्याने घोर तपश्चर्या केली आणि जिने आईच्या मायेने त्याचे सारे पाप पोटात घातले, ती माता इंद्रायणी आहेस तू. पुराण काळापासून लोक तुझा महिमा गातात. असंख्य लोक तुझ्या स्पर्शाने पावन झाले. अनेकांना तूच मार्ग दाखवलास, तसाच मलाही दाखव.
तुझ्या या लेकरामुळे त्याच्या लहानग्यांची आबाळ होते आहे ती आता पुरे तुझ्या संगा खांद्यावर ती लहानाची मोठी झाली. चारही लेकरं इथेच खेळली. तुला तर सारेच ठाऊक आहे. पण आता त्यांना माणूस म्हणून जगता यावं, शिक्षणाने विद्वान होता यावं, त्यांना त्यांचं ध्येय गाठता यावं. यासाठी तू जो मार्ग दाखवला आहेस तो पूर्णत्वास नेण्याची मला शक्ती दे, एवढंच मागणं आहे. नाही 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 हो, हा काही इलाज झाला होय. पण मी म्हणते याची गरजच काय हाय. हा आता म्हणजे नाही झाली तर नाही झाली, हाय का नाही. हो आपली पोरं आहेत ना, लय हुशार हाय ती, त्यांना समज येत या. ते तुमचं शास्त्रार्थ करायला गेलं ना तर त्या येसोबा शास्त्राला बी हरवतील माझी लेकरं. हे मात्र बरोबर बोललीस. म्या काय म्हणतोय तुम्हाला की तुम्ही एक डाव समजावून सांगा ना पंतासनी, ते नक्की ऐकतील बघा. तुमचं हात जोडतो बघा. गणोजी बाबा सगळे सांगून पाहिलं, पण तुम्हाला पंतांचा निर्धार माहितीच आहे. एकदा झाला की झाला. जीव तुटतोय लेकरांसाठी. बापाशिवाय कशी काय जगतील ती. समजा आयुष्य जायचंय व त्यांचं. तेच आयुष्य सुविहित जावं म्हणूनच करतायत तो हा त्याग. इथं आपली ही अवस्था, तिथं त्यांची काय अवस्था होत असेल ते गप्पा डोरंगाला टाव. वा वा शास्त्री बुवा, काय युक्तिवाद शोधून काढला तुम्ही. मला तर नवलच वाटतं. एवढं समज तुम्हाला कसं सुचत असेल हो. फार प्रश्न पडायला लागले हल्ली नारबा तुला. अहो नाही म्हणजे आता एवढं सुचाया तुमच्या एवढं विद्वान असावं लागतं तरच सुचल ना, असं म्हणत होतो मी. तुम्ही काय उपाय सांगितलाय हा. आता त्या विठ्ठल पंताला देह सोडल्या बिगर दुसरा पर्यायच नाही. आता ती ब्याग कायमची जाईल बघा. अरे नारबा, एकदा तो साप मेला की त्याची पिलावल ठेचायला असा कितीसा वेळ लागतोय. शांतम पापम. अहो मग आळंदीच काय, अख्ख्या पंचक्रोशीत फक्त तुमचं वर्चस्व, आणि वरून हे असलं पाप नष्ट केलं म्हणून लोक तुमच्या पायाशी लोटांगण घालतील. शांतम पापम, शांतम पापम. पंतांच्या पापांवर एकच प्रायश्चित्त आहे, देहांत प्रायश्चित्त. विठ्ठलपंत कुलकर्ण्यांच्या हातून जे पातक घडले आहे त्याला एकच प्रायश्चित्त आहे, देहांत प्रायश्चित्त.
पांडुरंगा, सारी सुख दुःख चिंता तुझ्याच पायी वाहिली आहेत. पण म्हणतात ना, मन चिंती ते वैरी न चिंती. जे विधात्यानं लिहिलं आहे ते घडणारच आहे, आणि जे घडेल ते तुझ्याच इच्छेप्रमाणे. पण त्या साऱ्यात मला माझं अर्धांगिनी असल्याचं कर्तव्य पूर्ण करण्याची संधी दे. काय झाले रुक्मिणी? झरकन बाहेर आलीस. झोप येत नाहीये का? तुम्हाला पण तर झोप येत नाहीये. तुम्हीही जागेच आहात की? काय ठरवलं? ठरवायचे काय आहे? लेकरांना शिक्षणाचा अधिकार मिळावा, यासाठीच तर आज पावेतो एवढी दिव्य केलीत. मग आता मागे फिरण्याचे काय कारण? मी माझे कर्म करणार रुक्मिणी. माझ्या जाण्याने लेकरांची वाट मोकळी होईल. देहांत प्रायश्चित्त घेणारच. त्या मार्गावरून तुमच्या सवे मीही येणार. अगं पण मग लेकरांचं काय? लेकरांचा विचार करूनच सांगतेय मी. आईचं मन आहे, त्यांच्या काळजीनं माझं काय होतंय हे माझं मलाच माहिती. पण जे पाप तुम्ही केले असं लोकांना वाटतंय, त्या पापात मीही तितकीच भागीदार आहे. दोघ जण मिळून लेकरांचा मार्ग मोकळा करू. तरच समाज त्यांना गती देईल. आई म्हणून कितीही जीव तुटला तरी मायेच्या बेड्यात अडकवून त्यांचं भविष्य बिघडणार असेल तर ते मला कधीही बघवणार नाही. अगं पण
माझं ठरलंय. मी मनोमन पांडुरंगाला सांगितलंय, माझी लेकरं तुझ्या पदरात घालते आहे, तू सांभाळ त्यांना. रुक्मिणी, पण काहीही झाले तरी आपल्या देहांत प्रायश्चित्ताबद्दल लेकरांना कळता कामा नये. मला शेवटपर्यंत त्यांच्या चेहऱ्यावर फुलणारे हास्य पाहायचे आहे.